बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, जिथे उन्हाळ्यात जमीन तडकते आणि पावसाळ्यात मातीचा सुगंध दरवळतो. याच मातीतल्या एका लहानशा खेड्यात गौरी नावाच्या एका सुंदर मुलीचं लग्न झाले. गौरी दिसायला एवढी देखणी होती की तिला पाहून निसर्गाने हिला घडवताना खूप वेळ घेतला असावा असे कोणालाही वाटावे. वयाच्या 22व्या वर्षी तिचे लग्न सोपान या एका कष्टाळू शेतमजूराशी झाले. सोपानकडे स्वतःची जमीन नव्हती, पण त्याच्या मनगटात बळ होते. गौरी सासरी आली आणि अवघ्या काही दिवसांतच तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत पसरली. जेव्हा गौरी डोक्यावर हंडा घेऊन विहिरीवर पाणी भरायला जायची, तेव्हा गावातील बायका आपले काम सोडून तिच्याकडे पाहत राहायच्या. काही जणी कौतुक करायच्या, तर काही जणी मत्सराने म्हणायच्या, काय नशीब आहे या सोपानचं, शेतात राबणाऱ्या माणसाला एवढी अप्सरा कशी मिळाली. गौरी मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ होती. तिचा जीव तिच्या पतीमध्ये आणि संसारात अडकला होता. 6 वर्षे कशी निघून गेली हे समजलेच नाही. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. म्हणतात ना, दृष्ट लागण्यासारखं सौंदर्य असेल तर जगाची नजर आधी लागते. अगदी तसेच झाले. लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली होती, पण त्यांच्या घरात अजून पाळणा हलला नव्हता. याच चिंतेत असताना अचानक एका रात्री सोपानची प्रकृती बिघडली आणि अवघ्या काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. गौरीच्या आयुष्यातला आधार कोसळला आणि 30 वर्षांच्या उंबरठ्यावर असलेली गौरी एका क्षणात विधवा झाली. सोपानच्या निधनानंतर गौरीच्या आयुष्यातील रंग जणू उडून गेले. पांढरी साडी आणि कपाळावरचं रिकामं कुंकू पाहून तिचा चेहरा अधिकच केविलवाणा दिसू लागला. घरात सासू सासरे आणि दीर होते, पण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती आपलं दुःख मोकळं करायची, तो हक्काचा माणूस निघून गेला होता. दिवस सरत होते, पण गौरीच्या सौंदर्याची मोहिनी अजूनही कायम होती. आता तर गावातील रिकामटेकड्या तरुणांच्या नजरा अधिकच टोकदार झाल्या होत्या. आता तर ती मोकळी आहे, तिला आता आधाराची गरज असेलच, अशा घाणेरड्या चर्चा चावडीवर होऊ लागल्या. गौरी मात्र स्वतःला घरात कोंडून घेत होती. तिचे माहेरचे आणि सासरचे लोक तिला म्हणायचे, गौरी, तुझं सगळं आयुष्य समोर पडलंय, दुसरं लग्न कर. पण गौरी ठाम होती. ती म्हणायची, सोपान गेले असले तरी त्यांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही. 2 वर्षे तिने अशाच संघर्षात काढली. पण शरीराची आणि मनाची भूक ही माणसाला कमकुवत बनवते. रात्रीच्या वेळी जेव्हा गाव शांत व्हायचं, तेव्हा गौरीला तिच्या एकाकीपणाची जाणीव व्हायची. तिला वाटायचं, कोणीतरी हक्काचं माणूस असावं जे आपल्याला प्रेमानं विचारेल. तिची ही घालमेल आणि एकटेपणा तिने आपल्या एका खास मैत्रिणीला बोलून दाखवली. पण त्या मैत्रिणीच्या घरात असलेला विक्रम हे सगळं चोरून ऐकत होता. विक्रम हा विवाहित नसलेला पण मनातून कपटी असलेला तरुण होता. त्याला गौरीच्या सौंदर्याने आधीच वेड लावले होते आणि आता तिला मिळवण्याची संधी त्याला सापडली होती. विक्रमने आता गौरीच्या आयुष्यात मदतगार म्हणून प्रवेश केला. तो गौरीच्या घरी किरकोळ कामे घेऊन जाऊ लागला. कधी बाजारातून सामान आणून देणे, तर कधी शेतातली कामे करणे. गौरीला वाटले की हा माणूस खूप चांगला आहे, आपल्या संकटात धावून येतोय. विक्रमने हळूहळू तिला भावनिक साथ घातली. ताई, सोपान गेले तरी मी आहे ना तुमचा भाऊ म्हणून, तुमचा आधार म्हणून, असं म्हणत त्याने तिचा विश्वास संपादन केला. हळूहळू संभाषणाचे स्वरूप बदलले. जो विक्रम तिला ताई म्हणायचा, तो आता तिच्या सौंदर्याचे गुपित विचारू लागला. गौरीलाही तो आधार सुखावह वाटू लागला. गेल्या 4-5 वर्षांपासून ज्या स्पर्शासाठी ती आसुसली होती, तो आधार तिला विक्रम मध्ये दिसू लागला. विक्रमने तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. मी तुझ्याशी लग्न करेन, तुला राणीसारखं ठेवेन, असे खोटे आश्वासन त्याने दिले. एक दिवस गौरीने सर्व मर्यादा ओलांडायचे ठरवले. विक्रमने तिला आष्टी येथील बस स्थानकासमोर असलेल्या एका लॉजवर भेटायला बोलावले. गौरीने समाजातल्या बदनामीची भीती बाजूला सारून केवळ आपल्या मनाच्या शांतीसाठी आणि प्रेमासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्या बंद खोलीत गौरीने स्वतःला विक्रमच्या स्वाधीन केले आणि विक्रमशी तिने शरीर संबंध सुरू केले. त्या दिवशी तिने तिची 5 वर्षाची नैसर्गिक भूक मिटवली आणि तिला शांती भेटली. तिला वाटलं, आजपासून तिचे दुःख संपले. पण तिला हे ठाऊक नव्हते की तिने ज्याला आपला देव मानले होते, तो प्रत्यक्षात सैतान होता. त्याला फक्त तिचे शरीर भोगायचे होते, ज्यात तो यशस्वी झाला होता. पुढचे 6 महिने हा प्रेमाचा शारीरिक खेळ असाच सुरू राहिला. गौरी आता पूर्णपणे विक्रमच्या प्रेमात बुडाली होती. तिने लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली. पण जसा लग्नाचा विषय निघायचा तसा विक्रम विषय टाळायचा. एक दिवस जेव्हा गौरीने टोकाची भूमिका घेतली, तेव्हा विक्रमने आपले खरे दात दाखवले. तो म्हणाला, लग्न वगैरे काही होणार नाही, मला फक्त तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. तुला पाहिजे तर मी पैसे देतो, पण लग्नाचं नाव काढू नको. हे ऐकताच गौरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ज्याच्यासाठी आपल्या पतीच्या स्मृतींची प्रतारणा केली, ज्याच्यासाठी स्वतःची अब्रूपणाला लावली, तो माणूस तिला भोग्य वस्तू समजत होता. गौरीला आपल्या चुकीची भयानक जाणीव झाली. तिचा विश्वास तुटला होता, पण तिने हार मानली नाही. ती तडक आष्टी पोलीस स्टेशनला गेली. तिथे तिने विक्रमच्या विरोधात फसवणूक आणि अत्याचाराची तक्रार दाखल केली. आज तो विक्रम तुरुंगाच्या सळ्या मोजत आहे.
पण गौरीचे आयुष्य मात्र एका अशा वळणावर येऊन ठेपले आहे जिथे पश्चातापाशिवाय काहीच उरले नाही. एका विधवा स्त्रीच्या असहायतेचा फायदा घेणारे या समाजात पावलोपावली आहेत. हेच या सत्यकथेचे कटू वास्तव आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? एकाकीपणाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतं हे आपल्याला यातून कळतं. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स